योगिनी एकादशीची पौराणिक व्रतकथा अत्यंत चमत्कारिक आणि मनाला शांती देणारी आहे. महाभारतातल्या कथेचा उल्लेख येतो. तिथे धर्मराज युधिष्ठिराच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्व सांगताना ही कथा ऐकवली होती. कथा खालील प्रमाणे आहे. अलकापुरी नगरी आणि राजा कुबेर. स्वर्ग लोकात अलकापुरी नावाची एक अतिशय वैभवशाली नगरी होती. तिथे यक्षांचा राजा कुबेर राज्य करत होता. राजा कुबेर हा परम शिवभक्त होता आणि तो रोज भगवान शंकराची मनोभावे पूजा करायचा. कुबेराच्या पूजेसाठी रोज मानसरोवरातून ताजे आणि सुंदर फुले आणण्याचे काम हेममाली नावाच्या एका यक्षाकडे होते. हेममालीची पत्नी विशालाक्षी अत्यंत रूपवान होती आणि हेममालीचे तिच्यावर अथांग प्रेम होते. हेममालीची चूक आणि राजाचा क्रोध. एकदा नेहमीप्रमाणे हेममाली सकाळीच मानसरोवरातून पूजेसाठी फुले घेऊन आला. पण घरी आल्यावर तो आपल्या पत्नीच्या प्रेमात इतका मग्न झाला की राजा कुबेराच्या पूजेची वेळ झाली आहे हे तो पूर्णपणे विसरून गेला. तो घरीच थांबला आणि फुले राजापर्यंत पोहोचली नाहीत. तिकडे राजा कुबेर दुपारपर्यंत शिवाची पूजा करण्यासाठी फुलांची वाट पाहत राहिला. शेवटी संतप्त होऊन कुबेराने आपल्या सेवकांना पाठवून शोध घ्यायला लावला की हेममाली कुठे आहे. सेवकांनी परत येऊन सांगितले, महाराज, हेममाली घरी त्याच्या पत्नीसोबत मग्न आहे. हे ऐकून कुबेराचा राग अनावर झाला. त्याने तातडीने हेममालीला दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला. कुबेराचा शाप आणि कुष्ठरोग. घाबरत हेममाली राजा कुबेराच्या दरबारात हजर झाला. त्याला पाहताच कुबेर रागाने म्हणाला, अरे मूर्खा, तू भगवान शिवाच्या पूजेपेक्षा स्वतःच्या सुखाला जास्त महत्व दिलीस आणि देवाचा अनादर केलास. या अपराधासाठी मी तुला शाप देतो की तू या क्षणी स्वर्ग लोकातून पृथ्वीवर पडशील आणि तुला कुष्ठरोग होईल. तसेच तू तुझ्या प्रिय पत्नीपासून कायमचा ताटातूट होऊन राहशील. राजा कुबेराच्या शापाने हेममाली तात्काळ स्वर्गातून खाली पृथ्वीवर पडला. याच्या अंगावर भयंकर कुष्ठरोग झाला. शरीराला दुर्गंधी सुटली आणि तो तीव्र वेदनेने तळमळू लागला. जंगलात तो अन्न आणि पाण्यासाठी भटकू लागला. शिवपूजेच्या पुण्यामुळे त्याची स्मृती नष्ट झाली नव्हती. त्यामुळे तो आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करत देवाचा धावा करत होता. मार्कंडेय ऋषींची भेट आणि व्रताचा उपदेश. अशाच एका भटकंती दरम्यान हेममाली हिमालयाच्या कुशीत असलेल्या मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ऋषी मार्कंडेय हे अंतर्ज्ञानी होते. त्यांनी हेममालीची ती दयनीय अवस्था पाहिली आणि त्याला जवळ बोलावून विचारले, तू असे कोणते पाप केले ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली. हेममालीने ऋषींच्या पाया पडून आपली सर्व चूक प्रांजळपणे कबूल केली आणि म्हणाला, ऋषीवर्य, माझ्याकडून देवाच्याच पूजेत चूक झाली म्हणून मला हा शाप मिळाला आहे. कृपया मला यातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सांगा. मार्कंडेय ऋषींना त्याची दया आली. ते म्हणाले, हेममाली, तू तुझे पाप प्रामाणिकपणे कबूल केले आहेस. मी तुला एक उपाय सांगतो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात योगिनी एकादशी येते. तू या एकादशीचे व्रत अत्यंत निष्ठेने आणि विधीपूर्वक कर. या व्रताच्या पुण्याने तुझे सर्व पाप धुवून जाईल. पापांतून मुक्ती आणि पुनर्जन्म. ऋषींच्या सांगण्यावरून हेममालीने अत्यंत श्रद्धेने योगिनी एकादशीचे व्रत केले, उपवास ठेवला आणि विष्णूंची पूजा केली. या व्रताच्या प्रभावाने हेममालीचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. त्याचे शरीर पुन्हा पूर्वीसारखेच देखणे आणि सुवर्णमय झाले. तो सर्व दुःखांतून मुक्त झाला आणि पुन्हा स्वर्ग लोकात आपल्या पत्नीपाशी परतला. तिथे तो आनंदाने राहू लागला. कथेचे तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात,
हे राजा, जो कोणीही योगिनी एकादशीची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य मिळते. हे व्रत माणसाला सर्व रोगांपासून दुःखांपासून मुक्त करून शेवटी मोक्ष मिळवून देते. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.